विद्यार्थी मित्रो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे कमर्शियल क्रॉप्स, त्यामध्ये आपल्याला 3 क्रॉपचे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस याची स्टडी करायची आहे. त्या 3 क्रॉप पैकी पहिलं कमर्शियल क्रॉप आहे शुगर केन. हा आपल्या सिलेबसमधला दुसरा चॅप्टर आहे. दुसऱ्या चॅप्टरमधलं हे पहिलं क्रॉपचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आज आपल्याला शिकायचे आहेत. त्यामध्ये कल्टिवेशन प्रॅक्टिसेस म्हणजे एखाद्या पिकाची लागवड करण्याचं तंत्र म्हणजे त्या क्रॉपचं बॉटनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन पासून ते त्या क्रॉपला लागणारी सॉईल, क्लायमेट, सगळ्या प्रॅक्टिसेस त्या क्रॉपचं कल्टिवेशन एंड होईपर्यंत म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळेपर्यंतच्या सगळ्या प्रॅक्टिसेस आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचे आहेत. तर आपण या शुगर केन कल्टिवेशनला आज आपण सुरुवात करूयात. या शुगर केन क्रॉपच्या कल्टिवेशनमध्ये या क्रॉपचं बॉटनिकल नेम म्हणजे त्याला आपण वनस्पती शास्त्रीय नाव असं म्हणतो मराठीमध्ये. त्याचं शॅकॅरम ऑफिशिनारम आणि शॅकॅरम स्पॉन्टॅनियम या शुगर केनच्या 2 स्पेसीज आहेत. शॅकॅरम हे जीनस नेम आहे आणि ऑफिशिनारम हे स्पेसीज नेम आहे. आणि या क्रॉपला 2 स्पेसीज असल्यामुळं याची बॉटनिकल नेम 2 आहेत. तर आपण बॉटनिकल नेम लिहितेवेळी परीक्षेमध्ये सॅकॅरम स्पेसीज किंवा सॅकॅरम ऑफिशिनारम असं लिहिलं तरी सुद्धा ते चालतं, किंवा या दोन्हीपैकी एक सॅकॅरम ऑफिशिनारम किंवा सॅकॅरम स्पॉन्टॅनियम हे लिहिलं तरी चालतं. आता त्याच्यामध्ये दिस इंडियन केन इज रिझल्ट ऑफ नॅचरल हायब्रिडायझेशन बिटवीन सॅकॅरम ऑफिशिनारम अँड सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. या 2 स्पेसीजच्या नैसर्गिकरित्या हायब्रिडायझेशन होऊन हे ऊसाचं क्रॉप म्हणजे ऊस हे तयार झालेलं आहे. या क्रॉपची फॅमिली म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये कुळ असं म्हणतो. हे ग्रामिनी म्हणजेच ग्रास फॅमिली हे कुळ आहे. या क्रॉपचं ओरिजिन म्हणजेच त्याला आपण या क्रॉपचं उगमस्थान, हे क्रॉप नेमकं नेटिव्ह कुठलं आहे या क्रॉपचं, तर ते या ठिकाणी 2 आहेत. सॅकॅरम ऑफिशिनारम ही जी स्पेसीज आहे हे इंडो चायना आणि म्यानमार जे बॉर्डर आहे त्या ठिकाणी याचं ओरिजिन आहे. आणि दुसरं सॅकॅरम स्पॉन्टॅनियम ही जी स्पेसीज आहे या स्पेसीजचं हे उगमस्थान किंवा नेटिव्ह प्लेस किंवा ओरिजिन ही इंडिया आहे. तुम्ही परीक्षेमध्ये शुगर केन इज ओरिजिनेटेड फ्रॉम डॅश असं लिहिलं, असं जर प्रश्न आला परीक्षेमध्ये, तर तुम्ही इंडिया जरी लिहिलं तर ते करेक्ट होतं. त्याच्यानंतर आता ह्या शुगर केन क्रॉपचे युजेस, हे कॉमन क्रॉप आहे ऊस, ज्याला आपण म्हणतो. ऊसाचं पिकाचं जे इकॉनॉमिक युजेस आहेत म्हणजे त्याचे आर्थिक उपयोग काय काय त्याचे, हे आपल्याला जवळपास सगळ्यांना माहिती आहे. पण तरी शुगर केन इज मेनली ग्रोन फॉर दी मॅन्युफॅक्चर ऑफ शुगर म्हणजे साखर तयार करण्यासाठीचा वापर केला जातो. जागरी म्हणजेच आपण याला खांडसरी साखर असं म्हणतो की नाही, खांडसरी शुगर इज ऑल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम द शुगर केन. किंवा आपण यापासून जागरी म्हणजेच गूळ सुद्धा तयार करू शकतो. जागरी म्हणजे गूळ आणि खांडसरी ही साखर म्हणजे मोठी साखर असते, त्याला आपण खांडसरी साखर असं म्हणतो, ही याच्यापासून तयार केली जाते. ग्रीन टॉप पार्ट्स ऑफ द प्लांट्स आर यूज्ड ॲज फॉडर फॉर द कॅटल्स. आपण ज्याला वाड्याचा पार्ट असं म्हणतो, ऊसाच्या वरचा जो हिरवा भाग असतो तो जो आपण तोडून टाकतो त्याला आपण वाडं म्हणतो, जे बैलांना खाण्यासाठी किंवा जनावरांचा चारा म्हणून त्याचा वापर करू शकतो. स्टबल्स आर यूज्ड ॲज ए फ्युएल इन रुरल एरियाज. म्हणजे त्याचे जे धसकट आहेत किंवा जमिनीखालचा जो पार्ट आहे, मुळाचा पार्ट, ते आपल्याकडं
नांगरणी केल्याच्या नंतर बाहेर पडल्यानंतर आपल्या खेड्यामध्ये काय करतात, त्याला सरपण म्हणून किंवा जळतण म्हणून किंवा फ्युएल म्हणून त्याचा वापर केला जातो. The factory byproducts, namely bagages, molasses, press mud, cake and wax are obtained. म्हणजे मळी असं म्हणतो, चोथरी, आणि जी मळी असते, चोथरी असते, ह्याचा सुद्धा वापर आपल्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये अल्कोहोल तयार करण्यासाठी आणि त्याचा सुद्धा वापर आपल्याला हे जे आपण फ्युएल म्हणून वापरतो, जळण सरपण म्हणून वापरतो, त्याच्यासाठी सुद्धा हा वापर होऊ शकतो. आता बगॅज इज युज्ड फॉर द पेपर इंडस्ट्री. मोलॅसिस युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड अल्कोहोल. म्हणजे वायनरी अल्कोहोल त्यापासून तयार केलं जातं. प्रेस मड केक इज युज्ड ॲज मॅन्युअर, म्हणजे खत म्हणून सुद्धा याचा वापर तयार केला जातो किंवा खत तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. शुगर केन इज सेल्फ युज्ड ॲज स्वीटनर इन फूड प्रॉडक्ट्स, म्हणजे गोडी देणारं किंवा एखादं प्रॉडक्ट आपल्याला तयार केला, फूड मटेरियल तयार केलं आपण, किंवा हेअर टॉनिक असेल किंवा आणखी बऱ्या साखरेचे अनेक उपयोग आहेत. आपल्याला साखर कुठं कुठं वापरली जाते, त्या वेगवेगळ्या कारणासाठी साखरेचा उपयोग होतो. इट इज ऑल्सो यूज इन टॅनिन लेदर, म्हणजे जो आपण ह्याला कलर देतो आपण वेगवेगळ्या ह्याला, त्या कलर देण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करतो. आता ह्याच्यामध्ये दुसरं, आता जर ऊसाची लागवड आपल्याला करायची असेल तर ऊसाची लागवड करण्यासाठी सॉईल कशी लागते, म्हणजे जमीन कशी लागते, त्यासाठी क्लायमेट कसं लागतं याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याला आपण सॉईल अँड क्लायमेट असं म्हणतो किंवा त्यालाच आपल्याला इकॉलॉजी सुद्धा म्हणता येते. इकॉलॉजी म्हणजे सॉईल अँड क्लायमेट. त्याच्यामध्ये दोन, सॉईल आणि क्लायमेट वेगळं आणि एकत्रितपणे आपण त्याला इकॉलॉजी असं. इट रिक्वायर मीडियम ब्लॅक टू ॲल्युअल सॉईल. ते ऑइल झालेले चुकून नोट्समध्ये सॉईल आहे ते. मॉडरेटली हेवी अँड मीडियम डीप लोम सॉईल is most suitable for sugarcane cultivation. Soil should be fertile and well drained, म्हणजे सुपीक जमीन असायला पाहिजे, आणि वेल ड्रेन्ड म्हणजे पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या ऊस पीक लागवडीसाठी ही सुटेबल असते. सॉइल शुड हॅव मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी विथ ऑप्टिमम पीएच रेंज 6.5 टू 7.5. सॉइलचा जो पीएच असतो, जो 11 तुम्ही शिकलात, त्या सॉइलचा पीएच हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असला पाहिजे, आणि त्या जमिनीची मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती जास्त असली पाहिजे. अशा प्रकारची सॉइल या ऊस पीक लागवडीसाठी ही योग्य असते, सुटेबल असते. त्यानंतर क्लायमेट बद्दल आपण बघू. ह्याला क्लायमेट कसं लागतं, तर क्लायमेटमध्ये आता एक क्लायमेट म्हणजे हवामान, हवामानातील कोणते घटक याला लागतात त्यासाठी त्या इट इज ए ट्रॉपिकल क्रॉप, म्हणजे तापमानात येणारं थोडंसं क्रॉप आहे. इट रिक्वायर वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर ग्रोथ, व्हाईल कूल अँड ड्राय क्लायमेट फॉर रायपनिंग, म्हणजे ऊस ज्यावेळी मॅच्युअर होतो, मॅच्युअर होण्यासाठी कूल आणि ड्राय क्लायमेट लागतं, आणि ह्याची वाढ होण्यासाठी वॉर्म आणि ह्युमिड क्लायमेटची गरज असते. त्याचं अव्हरेज टेम्परेचर रिक्वायरमेंट आहे 30 ते 35 डिग्री सेंटीग्रेड. आणि ऊसाचं जर्मिनेशन, इट कॅनॉट जर्मिनेट इफ द टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेंटीग्रेड. 7 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर जर खाली गेलं, त्याच्या खाली जर गेलं, तर ऊसाची जे आपण उगवण म्हणतो, जर्मिनेशन असं म्हणतो, ती जर्मिनेशन होत नाही. जर्मिनेशन व्हायला आपल्याला अडथळा येतो किंवा खूप जर्मिनेशन कमी होतं. सिव्हिअर कोल्ड म्हणजे जास्त जर थंडी पडली, अरेस्ट द ग्रोथ ऑफ द प्लांट, व्हाईल हॉट वेदर इन्क्रीजेस अटॅक ऑफ द स्टेम बोरर. स्टेम बोरर हा पेस्ट आहे, हा इन्सेक्ट आहे. जर हॉट वेदर झालं म्हणजे वातावरणामध्ये जर गरमी झाली, तर त्यामुळं स्टेम बोरर हा जो पेस्ट आहे, याचा अटॅक जास्त होतो. आणि अतिशय थंडी पडली तर प्लॅन्टची जी वाढ आहे ती वाढ खुंटते, म्हणजे ग्रोथ स्टॉप होते. इट डज नॉट रेनफॉल, म्हणजे ग्रोज बेस्ट
ह्याच्या खाली जर टेम्परेचर असेल, तर हे खाली जर रेनफॉल असेल, तर या क्रॉपसाठी लागणारं रेनफॉलची जी रेंज आहे ती जवळपास 750 ते 1200 मिलीमीटर ॲन्युअल रेनफॉल ज्या एरियामध्ये असतो किंवा पडतो, त्या एरियामध्ये या क्रॉपची जास्त आपण लागवड करू शकतो. म्हणजे ते एरिया या लागवडीसाठी सुटेबल होऊ, ऊसाच्या लागवडीसाठी सुटेबल होऊ शकतो. त्यानंतर आता आपल्याला ऊसाची तर लागवड करायची, पण त्यासाठी जमीन कशी तयार करायची? जमीन तयार करायची आपल्याकडे नांगरणी करतो, आपण पाळी देतो किंवा वखरणी करणे, हे जे सगळं तयार करून जे जमीन तयार करतो ऊस लागवडीसाठी, त्याला आपण प्रिपरेटरी टिलेज असं म्हणतो. आपण टिलेज आणि टिलेज इम्प्लिमेंट या चॅप्टरमध्ये शिकलेला त्या पद्धतीने. टिलेज ऑपरेशन कॅरिड आउट बिफोर सोईंग और बिफोर प्लांटिंग ऑफ द क्रॉप, म्हणजे लागवड करण्याच्या अगोदर हे सगळे ऑपरेशन फॉलो करायचे. कोणकोणते ऑपरेशन फॉलो करायचे ते आपण बघूया. त्याला 2 प्लुईंग्स म्हणजे 2 वेळा नांगरणी करावी लागते. क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो, हॅरोईंगच्या सहाय्याने आपण पाळी देणे असं म्हणतो, वखरणी करणे असं म्हणतो, हे 2 वेळा करायची. स्टबल्स म्हणजे दसकट असं म्हणतो आपण, ते कलेक्ट करायचे आणि त्याला बर्न करायचं म्हणजे जाळून टाकायचं. आणि त्यानंतर 2 to 3 क्रॉस हॅरोईंग्स द्यायच्या. परत एकदा या डायरेक्शननं आणि परत दुसऱ्या डायरेक्शननं, अशा पद्धतीने 2 वेळा क्रॉस हॅरोईंग करायची. त्यानंतर शेवटी लँड इज लेवल्ड विथ द हेल्प ऑफ प्लँकर अँड बेड्स आर प्रिपेअर्ड, म्हणजे लँड लेवलिंग असं म्हणतो की नाही आपण, सपाट करणे, जमीन सपाट केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला पाणी द्यायला अडचणी होत नाहीत. आणि त्याच्यानंतर ती लागवड करण्यासाठी बेड्स तयार करणे, अशा पद्धतीनं जमीन अगोदर आपण लागवडीच्या अगोदर तयार करणं महत्वाचं आहे. आता हे ऊसाची लागवड आपण केव्हा करायची, त्याला आपण प्लॅन्टिंग सीझन आणि त्याचा टाइम कोणता आहे हे आपण बघूया. आता शुगर केन क्रॉप किंवा ऊस हे 1 वर्षाचं पीक आहे. काही ठिकाणी ते 1.5 वर्ष लागतात त्याला. आणि म्हणून आपण हे क्रॉप एका वर्षातून 3 वेळा, वेगवेगळ्या टाइमला आपण ह्याची लागवड करू शकतो. पहिला आहे सुरू प्लॅन्टिंग, ज्याला असं म्हणतो, त्याला सीझनल प्लॅन्टिंग असं म्हणतो आपण. त्याची लागवड आपल्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये करावं लागतं. आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात जर आपण ऊसाची लागवड केली तर त्याला सुरू प्लॅन्टिंग किंवा सीझनल प्लॅन्टिंग असं म्हणतो. आणि ते क्रॉप त्या फील्डमध्ये जवळपास ही 12 महिन्याचं पीक आहे. 12 महिन्यानंतर आपण त्याला काढू शकतो. दुसरं आहे प्री सीझनल. त्या प्री सीझनल ऊसाची लागवड आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करू शकतो. आणि ते क्रॉप जवळपास त्या फील्डमध्ये 15 महिने हे राहू शकतं. आणि त्यानंतर तिसरं आहे, आपण जेव्हा ऊसाची लागवड जुलै टू ऑगस्ट या महिन्यामध्ये करतो, त्याला आडसाली प्लॅन्टिंग असं म्हणतो आपण. आणि ते क्रॉप जवळपास 18 महिने त्या फील्डमध्ये राहू शकतं. 18 महिन्यामध्ये ह्याची 18 महिन्याच्या नंतर ह्याची काढणी होते. प्री सीझनल असेल तर 15 महिन्यानंतर काढणी होते. आणि सुरू किंवा सीझनल क्रॉप असेल तर आपण 12 महिन्यानंतर त्याची काढणी होते. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी प्लॅन्टिंग इज नोन एज सुरू प्लॅन्टिंग, ऑक्टोबर नोव्हेंबर प्लॅन्टिंग इज नोन एज प्री सीझनल प्लॅन्टिंग, जुलै ऑगस्ट प्लॅन्टिंग इज नोन एज अडसाली प्लॅन्टिंग. And these crop remains in the field or they mature, they can harvest it within 12, 15 and 18 months after planting respectively. हे त्याचा टाइम ऑफ प्लॅन्टिंग आहे. तर यानंतर आपल्याला ऊसाची लागवड करायची झाली तर जमीन तयार करायची, त्याच्यावर आपल्याला पाणी देण्यासाठी काही स्ट्रक्चर्स तयार करावे लागतात. त्याला आपण लेआउट ऑफ द लँड असं म्हणतो. जमिनीचं लेआउट करणे म्हणजे आखणी करून घेणे. आणि ती जी आखणी आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्याच्या काही मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये आता बघा, लेआउट ऑफ द लँड फॉर प्लॅन्टिंग अँड इरिगेशन ऑफ शुगर केन, म्हणजे लागवड करण्यासाठी आणि त्याला पाणी देण्यासाठीच्या काही सिस्टीम्स आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काही लेआउट करावं लागतं जमिनीचं. पहिलं आहे स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरोज. त्यामध्ये आहे शुगर केन इज प्लॅन्टेड इन दी फरोज, म्हणजे आपण जे सऱ्या आणि वरंबे तयार करतो त्या सरीमध्ये लागवड करावी लागतात. त्यामुळे स्मॉल बेड्स विथ रिजेस आणि फरोज म्हणजे सऱ्या तयार करणे आणि ऊसाची लागवड सऱ्यामध्ये करणे. त्या
सरीची जी डिस्टन्स आहे, दोन सरीमधला जो अंतर आहे किंवा सरीची जी विड्थ आहे त्याला आपण रुंदी असं म्हणतो. ती जवळपास 105 ते 120 सेंटीमीटर असायला पाहिजे. फरोज आर ओपन ॲट अ डिस्टन्स ऑफ 105 to 120 सेंटीमीटर अपार्ट. This method does not allow intercultivation बाय बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट्स. म्हणजे या आपण जर समजा थऱ्या तयार केल्या तर आपल्याला बैलजोडीच्या साह्यानं जे आपण आंतरमशागतीची जी कामं करतो ते कामं करायला अडथळा शक्यतो निर्माण होतो. दिस मेथड इज पॉप्युलर अमंग द फार्मर्स ॲज मोर वॉटर कॅन बी अप्लाइड एट द टाइम. आता ह्या मेथडचा फायदा असा आहे की आपल्याला जास्तीत जास्त पाणी एका टाइमला जास्तीत जास्त हे असल्यामुळं सऱ्या तयार केल्यामुळं सरीमध्ये जास्त पाणी बसते त्या फरोमध्ये. त्यामुळं या मेथडचा हाच फायदा आहे की पाणी आपल्याला जास्त एका वेळेस देता येतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरी मेथड आहे लेआउटची, सर्पेंटाईन मेथड. म्हणजे त्याला नागमोडी पद्धतीनं बेड्स तयार करणे किंवा रिजेस आणि फरोज तयार करणे. दिस मेथड इज अडॉप्टेड ऑन स्लोपी लँड. ज्या ठिकाणी ज्या जमिनीवर समजा उताराच्या जमिनी आहेत, उताराच्या जमिनीवर या पद्धतीनं आपण सर्पेंटाईन मॅनरनं म्हणजे नागमोडी वळणाच्या पद्धतीने काय करायचे, सऱ्या तयार करणे. रिजेस आणि फरोज आर ओपन अल्टरनेट एंडला. त्यानंतर डिस्टन्स किती ठेवायचा रिज मधला, तो 105 आणि इथं पण 105 ते 120 सेंटीमीटर हा डिस्टन्स ठेवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार नाही, व्हेलॉसिटी पाणी एकदम आपण एका कडेला द्यायला सुरुवात केली की फास्ट पाणी होत नाही, पाणी मुरत मुरत सगळ्या फिरत फिरत पाणी जातं. त्यामुळे काय होतं, त्या क्रॉपला पाणी व्यवस्थित मिळू शकतं. म्हणून ही सर्पेंटाईन मेथड आहे. त्या सर्पेंटाईन मेथडनं आपण दुसऱ्या मेथडनं पाणी देऊ शकतो. आता तिसरी मेथड आहे लॉंग फरो मेथड. लांब म्हणजे ज्याची जे फरोज ओपन तयार करायचं आपल्याला, म्हणजे सऱ्या आणि वरंबी तयार करायचे ते लांब असलेले अशा ठिकाणी आपण जास्त ही मेथड वापरतो. त्याला आपण लॉंग फरो मेथड असं म्हणतो. आता या मेथडमध्ये रिजेस अँड फरोज आर ओपन ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 सेंटीमीटर. एकमेकापासून दूर 120 सेंटीमीटर. रिजेस आणि फरोज कसे ओपन करायचं, स्ट्रेट म्हणजे सरळ, म्हणजे राईट अँगलमध्ये एकमेकाच्या हे सरळ ह्याच्यामध्ये तयार करायचे. इट अलाव द इंटरकल्चरिंग ऑपरेशन बाय ब्लॉक ड्रॉन इम्प्लिमेंट. ह्या मेथडमध्ये लांब असल्यामुळं आपल्याला जे इंटर कल्टिवेशन म्हणजे आंतरमशागतीच्या प्रक्रिया, कोळपणी करणे असं म्हणतो, खत देणे किंवा बाकीचे ऑपरेशन फॉलो करायचे, तगारणी ऑपरेशन करायचे आपल्याला, तर हे आपण बैलजोडीच्या साह्यानं फॉलो करू शकतो. कारण फरोची लांबी ही 120 सेंटीमीटर पर्यंत असू शकते, विड्थ असते, आणि आपण फरोज लांबी आपल्या मनावर ठेवू शकतो. तिसरी मेथड आहे कंटूर फरो मेथडमध्ये. कंटूर याचा अर्थ, आता ही मेथड हिली रिजन्स मध्ये वापरतो आपण, म्हणजे ज्या ठिकाणी उंच भाग आहे म्हणजे जास्त स्लोप आहे त्या ठिकाणी. फरोज आर ओपनड अक्रॉस द स्लोप ऑफ द लँड. म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेने काय करायचं, सऱ्या तयार करायच्या. दिस मेथड एन्श्युअर प्रॉपर सोकिंग ऑफ वॉटर. म्हणजे पाणी वाहून न जाता पाणी जमिनीमध्ये मुरल्या जातं. मोर फ्लो ऑफ वॉटर कॅन बी हँडल ॲट अ टाइम. म्हणजे जास्त पाणी जर हे आपण देताना पाणी काय होतं, जास्त टाइम म्हणजे फिरत असल्या इथं सुद्धा फिरतं, आणि त्यामुळं आपण असं ह्याला पाण्याचं आपण ॲडजस्टमेंट करू शकतो, पाण्याचा अपव्यय आपण टाळू शकतो. इनिशियल कॉस्ट ऑफ दिस मेथड इज मोर. म्हणजे थोडासा खर्च जास्त लागतो, कारण उताराच्या विरुद्ध दिशेने आपल्याला हे सऱ्या तयार कराव्या लागतात. आणि इट रिड्युसेस सॉइल इरोजन अँड फॉलोड इन स्लोपी लँड्स. म्हणजे माती जी वाहून जाते पाण्याच्या फ्लोमुळं, उतार असल्यामुळं, तर आपण अक्रॉस द स्लोप ऑफ सॉइल आपण तयार केल्यामुळं त्याच्यामध्ये एकतर जमिनीचं धूप कमी होते, आणि स्लोपी लँड असल्यामुळं आपण ह्याला विरुद्ध दिशेने केल्यामुळं काय होते, पाण्याची सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने पाणी त्या क्रॉपला आपल्याला देता येतं. यासाठी या 4 मेथड्स आहेत, याला आपण लेआउट म्हणतो. बघा, लेआउटमध्ये आपण ज्या मेथड्स वापरल्यात, लेआउटमध्ये ज्या मेथड्स आपण वापरल्यात त्या मेथड्स बघा, एकूण 4 मेथड्स आहेत आपल्याला वापरायच्यात. म्हणजे आपण स्मॉल बेड्स विथ हिजेस आणि फरोज. दुसरी मेथड आहे सर्पेंटाईन मेथड. तिसरी मेथड आहे लॉंग फरो मेथड. आणि चौथी मेथड आहे कंटूर फरो मेथड. आता ह्या मेथड्स ह्याच्या झाल्याच्या नंतर आता दुसरी एक मेथड आहे आणखी, 5वी मेथड,
त्याला आपण कंटूर फरो असं म्हणतो. म्हणजे आता हे थोडीशी वेगळी आहे कंटूर फरो, पण ह्या मेथडमध्ये काय करायचं बघा आता. इन दिस मेथड टू कॉन्जिक्युटिव्ह फरोज म्हणजे 2 फरोज ओपन करायचे आर ओपन द 3 फीट डिस्टन्स ॲट विड्थ गॅप ऑफ 5 to 6 फीट. म्हणजे 3 फुटाचं हे ठेवायचं आणि 2 फरोज ओपन करायचं, त्याच्यामध्ये गॅप ठेवायचं 5 ते 6 फुटाचं. कॉन्जिक्युटिव्ह फरोज. इट हेल्प्स in various crop growth and vigorous crop growth and increase yield due to the proper utilization of सनलाईट आणि एअर. म्हणजे 2 फरो असल्यामुळं आणि विड्थ जास्त असल्यामुळं 5 ते 6 फुटाचं अंतर असल्यामुळं ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश जो मिळतो त्या क्रॉपला जास्त मिळू शकतो. त्याच्यानंतर या मेथडमध्ये इंटर कल्टिवेशन अँड प्लांट प्रोटेक्शन मेजर्स म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आताच मी सांगितलं, आंतरमशागतीच्या प्रक्रिया आणि आपल्याला जे फवारणी करायची वेगवेगळ्या औषधांची फवारणी करणे, म्हणजे क्रॉपचं प्रोटेक्शन करण्यासाठी जे काय करता येतं ते आपल्याला इझिली ह्याच्यामध्ये करता येतं. इट हेल्प्स इन सेव्हिंग इरिगेशन वॉटर अँड रिड्यूस वीड पॉप्युलेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये तण कमी होतं आणि पाण्याचं जे देण्याची आपली हे आहे, म्हणजे वर पाणी जे द्यावं लागतं, थोडंसं पाणी जास्त दिवसाला दिलं तर चालतं, कारण वॉटर पाण्याचं ह्याचं बचत केली जाते. इंटरक्रॉपिंग इज ऑल्सो पॉसिबल विदाउट अफेक्टिंग द ग्रोथ ऑफ द शुगर केन. म्हणजे ऊसाचं पीक घेतल्याच्या नंतर, हे आपण जे ऊसाचं पीक घेतो, ऊसाचं पीक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आंतरमशागतीची कोणती तर पिकं घेतात. आंतरमशागतीची कार्य करून आपल्याला काय करता येतात, आंतर पिकांची लागवड करता येते. छोटे कोथिंबीर असेल, पालक असेल, मेथी असेल, असे छोटे छोटे क्रॉप आहेत ते आपल्याला आंतरपीक म्हणून ह्याच्यामध्ये घेता येतं. म्हणून 5 ते 6 फुटाचं अंतर या ह्याच्यामध्ये करून जर अक्रॉस द स्लोप ऑफ सॉइल आपण केलं तर ह्याला सुद्धा आपण कंटूर फरो मेथड्स असं म्हणतो. अशा एकूण या लेआउटच्या शुगर केनमध्ये 5 मेथड्स आहेत. आपली जमीन कोणती आहे, त्या जमिनीचा स्लोप कसा आहे, त्यानुसार आपल्याला कोणत्या मेथडनं प्लॅन्टिंग करायचे त्याच्यानुसारच आपल्याला लेआउट करावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला आता प्लॅन्टिंग करावी लागते. म्हणजे आता ऍक्च्युअल ऊसाची लागवड करायची, ऊसाची पेरणी करायची, तर त्या पेरणी करण्याच्या कोणत्या मेथड्स आहेत, कशा पद्धतीने पेरणी करायचं आपण बघू. त्याला आपण प्लॅन्टिंग मेथड्स ऑफ शुगर केन असं म्हणतो. म्हणजे लागवडीच्या पद्धती, ऊस लागवडीच्या पद्धती म्हणून आपण त्याला मराठीमध्ये. पहिली पद्धत आहे फ्लॅट बेड प्लॅन्टिंग. इन दिस मेथड shallow furrows are opened at 60 to 90 centimeter distance with ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट किंवा रिजेस. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जवळपास 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या तयार करायच्या. सेट्स आर प्लांटेड इन द फरोज एंड टू एंड अँड कव्हर्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर सॉइल अँड फील्ड इज लेवल्ड. सरीमध्ये काय करायचं, ऊसाचे 3 डोळे असलेले कांडे एंड टू एंड डायरेक्शनला म्हणजे एकाला एक चिटकून असे टाकून द्यायचे मध्ये त्या सऱ्यामध्ये, आणि जवळपास त्या सरीमधला टाकलेला ऊस 3 ते 5 सेंटीमीटर खोल मातीने काय करायचा, बुजवून टाकायचं, मातीने त्याला कव्हर करायचं. दिस मेथड इज युजफुल इन एरियाज विथ शॉर्टेज ऑफ इरिगेशन बट सबसॉइल मॉइश्चर इज अबंडंट. म्हणजे आपल्याला पाण्याची कमतरता आहे पण जमिनीमध्ये मॉइश्चर आहे, अशा ठिकाणी ही मेथड आपल्याला जास्त उपयोगाला येते. फ्लॅट प्लांटिंग ऑफ केन इज कॉमन इन नॉर्थ इंडिया. ही पद्धत आपल्याकडं नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये ही मेथड आपण जास्त फॉलो करतो, या पद्धतीचा जास्त वापर केला जातो. आता दुसरी मेथड आहे की जनरली ही आपण आपल्याकडे सुद्धा ही मेथड जास्त वापरतो, त्याला आपण रिज अँड फरो मेथड म्हणजे सरी आणि वरंबा पद्धत. आता ह्याच्यामध्ये सरी आणि वरंबे आपल्याला 105 ते 120 सेंटीमीटर डिस्टन्सवर ओपन करायचे. ही मेथड आपल्याला लाईट टू मिडियम सॉइल मध्येच आपल्याला फॉलो करता येते. त्याच्यानंतर फरोज सेट्स आर प्रेस्ड म्हणजे जमिनीत किती हे करायचं, पाणी द्यायचं अगोदर आणि जमिनीमध्ये सेट्स काय करायचे, दे आर प्रेस करायचे पायाने किंवा हाताने 2.5 ते 5 सेंटीमीटर पर्यंत. इट इज कॉल्ड एज वेट मेथड ऑफ प्लांटिंग. आता हे जे रिज अँड फरो मेथड आहे त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत, एक वेट मेथड आहे आणि एक आहे
ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग. वेट मेथडमध्ये काय करायचं, अगोदर त्या जमिनीला पाणी द्यायचं, त्याच्यानंतर शुगर केन सेट जवळपास 2.5 ते 5 सेंटीमीटर खोल पायाने दाबायचे. आणि ड्राय मेथडमध्ये अगोदर शुगर केन सेटची लागवड करायची, नंतर पाणी द्यायचं, की जास्त भारी जमिनीवर. कारण भारी जमिनीवर काय होतं, एकदा आपण पाणी दिलं आणि ऊसाची कांडी आपण जर जमिनीत दाबण्याचा प्रयत्न केला तर ते खोलवर जाऊ शकतात आणि त्यामुळे जर्मिनेशन कमी होतं. म्हणून काय करायचं, भारीच्या जमिनीवर हेवी सॉइल्सवर काय करायचं, तर शुगर केन सेटची लागवड अगोदर करायची, त्याला मातीने झाकायचं आणि नंतर पाणी द्यायचं. त्याला आपण ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग असं म्हणतो. आणि जेव्हा अगोदर आपण पाणी देतो, अगोदर पाणी देऊन त्याच्यानंतर शुगर केन सेट्स 2.5 ते 5 सेंटीमीटर खोल आपण पायाने दाबतो, त्याला वेट मेथड ऑफ शुगर केन प्लांटिंग असं म्हणायचं. आता ही एक ॲडजस्टमेंट आहे शुगर केन प्लांटिंगची. 2 रेनगन मेथड आहे. त्याला बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये रायगुण मेथड सुद्धा म्हणतात. रायगुण पद्धत, ऊस लागवडीची रायगुण पद्धत. आता ही पद्धत कुठं वापरतात? रिव्हर साईड एरियात, म्हणजे जे नदीकाठची जी गावं आहेत, ज्या ठिकाणी समजा पुराचा धोका नेहमी आपल्याला हे होतो, धोका संभवतो, अशा ठिकाणी. इट इज adopted in riverside areas to overcome the problem of flooding during monsoon. म्हणजे महापुराचा धोका त्या ठिकाणी नदीकाठच्या गावात ज्या ठिकाणी जमिनी आहेत त्या ठिकाणी. सेट्स आर प्लांटेड व्हर्टिकली इन हायलाईन एरियाज. अशा ठिकाणी काय करायचं, समजा एखाद्या भागावर पाणी साचलेलं आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला ऊसाची लागवड करायची आणि त्या ठिकाणी तर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी लागवड करू शकत नाही. अशा ठिकाणी काय करायचं, मग शुगर केनचे कांडे तयार केलेले आपण काय करायचं, ज्या ठिकाणी उंच भाग आहे त्या ठिकाणी उभ्या, म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शन, म्हणजे ऊसाची कांडी लावल्यासारखं, म्हणजे गुलाबाची कांडी लावल्यासारखं लावायचं. ती कांडी फुटल्याच्या नंतर जेव्हा मेन फील्डमधलं पाणी वाहून जाईल, पाणी निघून जाईल, फ्लड ओव्हर होईल, त्यावेळी काय करायचं, 6 महिन्यानंतर शक्यतो ते शुगर केन सीड्स, फुटलेली शुगर केन सीड आपण ज्या ठिकाणी रोपं तयार केली किंवा ऊसाची, ती रोपं काय करायची, उपडायचे आणि त्या ठिकाणी लावायचे. म्हणजे सेट्स आर प्लांटेड व्हर्टिकली इन हाय लाईन एरियाज. Sprouted seeds are then transplanted into the flood affected areas when flood is over. जेव्हा पुराचा धोका संपेल किंवा त्या ठिकाणचं पाणी जेव्हा ओसरेल, त्यावेळी काय करायचं, तिथले शुगर केन सीड्स फुटलेले त्या ठिकाणाहून उपडायचे आणि जिथं आपल्याला लावायचे त्या ठिकाणी आपण लावू शकतो. त्याला रेनगन मेथड ऑफ शुगर केन प्लांटिंग असं म्हणतो. आता त्यानंतर आणखी एक मेथड आहे, ट्रेंच, किंवा त्यालाच जावा मेथड असं म्हणतात लागवडीची. इट इज पॉप्युलर इन जावा अँड मॉरिशस आयलँड्स. ही मेथड आपल्याकडं भारतामध्ये आपण शक्यतो ही फॉलो करत नाही. ही मेथड जावा आणि मॉरिशस या देशामध्ये जास्त फॉलो केली जाते. इन इंडिया इट इज ओनली प्रॅक्टिस्ड इन आसाम. ट्रेंचेस हॅव्हिंग डेप्थ 22 to 30 सेंटीमीटर आर डग. म्हणजे खड्डे तयार करायचे. या मेथडमध्ये अगोदर खड्डे तयार करायचे. खड्ड्याची साईज जवळपास 22 ते 30 सेंटीमीटर खोल आणि जवळपास 90 ते 20 सेंटीमीटर एकमेकापासून दूर असे खड्डे तयार करायचे. म्हणजे ह्याला आपण असं ट्रेंच मेथडला काय म्हणू शकतो, खड्डा पद्धतीने ऊसाची लागवड करणे, म्हणजेच त्याला ट्रेंच मेथड किंवा जावा मेथड सुद्धा असं म्हणतात. त्यानंतर सेट्स आर प्लांटेड इन द सेंटर ऑफ द ट्रेंचेस अँड कव्हर्ड विथ सॉइल. म्हणजे खड्ड्याच्या बुडाला ऊसाची कांडी लावायचे आणि त्याला मातीने झाकून टाकायचं आणि त्यानंतर त्याला पाणी द्यायचं. द क्लम्स ऑफ केन्स लेटर ऑन टाईड टुगेदर टू प्रिव्हेंट लॉजिंग. आता याचा फायदा असा आहे, त्या जमिनीतून ऊसाची कांडी किंवा हळूहळू ऊस वर आल्याच्या नंतर ते ऊस वाऱ्यानं पडू नये म्हणून आपण त्याला बांधू शकतो ऊसानं. दोरीच्या सहाय्याने वर आलेला तेवढा खड्ड्यामधला ऊस आपण काय करू शकतो, त्याला बांधू शकतो. म्हणजे लॉजिंग होत नाही. लॉजिंग म्हणजे पडणे किंवा ऊस मोडून पडणे असं म्हणतो. आणि सुरुवातीच्या ह्या मेथडचा एक दुसरा फायदा आहे, की या मेथडमुळे अशा पद्धतीने जर आपण ऊसाची लागवड केली तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ऊसाचं जर्मिनेशन होतं त्या काळामध्ये ही खोल खड्डा असल्यामुळं त्या खोल खड्ड्यामधलं जे नवीन पीक आलेलं आहे ते जनावरांना खाता येत नाही. हा या मेथडचा हा फायदा आहे किंवा आपल्याला बेनिफिट आहे. आता ऊस तर लावायचे आपल्याला, पण ऊस लावत असताना ऊसाचे
सेट्स असं म्हणतो आपण, कांडे तयार करतो की नाही आपण, बेनं असं म्हणतो आपल्याकडं. तर त्याचा रेट किती आहे, म्हणजे प्रति हेक्टरी लागणारं बियाणं असं म्हणतो आपण सीड रेट. तर इथे सीड नाहीत, सेट्स तयार करतो आपण, त्याला सेट रेट असं म्हटले. आता सेट रेट म्हणजे आपल्याला किती कांडे लागतात ऊसाची लागवड करायला. शुगर केन इज प्रोपोगेटेड बाय व्हेजिटेटिव्ह मेथड, दॅट इज बाय युजिंग स्टेम कटिंग कॉल्ड एज सेट्स. म्हणजे ऊसामध्ये बी नसल्यामुळं आपण ऊसाचं काय लावतो आपण, कांडे तयार करतो आपण, ऊसाचे बेनं तयार करतो. म्हणजे व्हेजिटेटिव्ह म्हणजे असेक्शुअल मेथडने प्रोपोगेशन करतो, त्याला आपण सेट्स असं म्हणतो. आणि जवळपास 25,000 ते 30,000 सेट्स ज्याच्यावर 3 डोळे असलेले म्हणजे 3 आय बर्ड्स असलेले एका हेक्टर एरियावर लागवड करण्यासाठी पुरेसे होतात. जर आपल्याला एका हेक्टर एरियामध्ये जर ऊसाची लागवड करायची असेल, तर आपल्याला जवळपास 25,000 ते 30,000 ऊसाची कांडी हे सफिशियंट होतं. आणि जर आपल्याला एक डोळा 3 डोळ्याच्या पद्धतीने लागवड केली, तर जर आपण एक डोळा पद्धत म्हणजे सिंगल बर्ड सेटची आपण सिस्टीम वापरली, तर जवळपास 75,000 शुगर केन सेट्स आपल्याला लागतात. म्हणजे एक डोळा पद्धत म्हणजे फक्त कांडच तेवढं काढायचं, मी डोळा असलेला कांडा तेवढा करायचा आणि त्याची लागवड करायची. तर त्याच्या आपण अशा पद्धतीने लागवड केली, तर जवळपास आपल्याला 75,000 ते बर्ड सेट्स आपल्याला त्याच्यासाठी लागतात. त्याच्यानंतर आता हे बर्ड सेट्स तयार करतो आपण, हे सिलेक्शन कसं करायचं, म्हणजे कशा पद्धतीचा ऊस तयार करायचा, सेट्स कसे तयार करायचे, ह्याची माहिती म्हणजे सीड मटेरियल कोणतं वापरायचं. पहिलं, सीड मे बी सिलेक्टेड फ्रॉम वेल मॅन्युअर्ड नर्सरी, म्हणजे ज्या ऊसाला आपण चांगल्या पद्धतीने खत देऊन पोसलेला ऊस आहे, अशा ठिकाणचेच ऊस लागवडीसाठी घ्यायचा. सेट शुड हॅव 3 बर्ड्स, म्हणजे 3 हेल्दी आय बर्ड्स, म्हणजे त्याच्यावर 3 डोळे असलेले सेट्स घ्यायचे. Select top portion of cane because birds on the top portion germinate earlier than the lower portion due to more amount of glucose. आता ऊस ऊसाचे सेट्स तयार करत असताना शक्यतो वाड्याकरचा पार्ट म्हणजे सगळ्यात उंचावरचा जो पार्ट असतो, वरवरचा पार्ट, हा जास्त आपल्याला जर्मिनेशन देतो. तोच पार्ट लागवडीसाठी सीड म्हणून चांगला असतो, कारण त्याच्यामध्ये ग्लुकोज हे जास्त असतं, त्यामुळे जर्मिनेशन हे चांगल्या पद्धतीने होतं. त्यासाठी जनरली आपण वाड्याकडचा ऊस किंवा वरचा पार्ट शक्यतो निवडावा. सिलेक्ट थिक केन विच जर्मिनेट बेटर, प्रोड्युसेस मोर टिलर्स अँड गिव्ह हायर यील्ड. जाड ऊसापासून जर आपण सेट्स तयार केले, जाड जसं पोचलेलं हे आहे जास्त, तर त्याच्यापासून आपल्याला एक तर त्याचं जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता त्याची जास्त असते. ऊसाचे फुटवे फुटणे असं म्हणतो त्याला आपण, टिलर्स फुटतात जास्त येतात, आणि त्या ऊसाची उत्पन्न यील्ड म्हणजे उत्पन्न सुद्धा जास्त असते. अशाच शुगर केन सेट्स पासून किंवा अशाच ऊसापासून लागवडीसाठी सेट्स आपल्याला तयार करायचे. आता त्यानंतर हे आपण जे लागवड करतो, लागवड करण्याच्या पूर्वी त्या शुगर केन सेट्सला म्हणजे ऊसाच्या कांड्याला आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागते. आता आपण जेव्हा एखादी बाजारातून सीडची बॅग विकत आणतो, ती ऑलरेडी त्या कंपनीने आपल्याला बीज प्रक्रिया करून दिलेली असते. पण आपल्याला बऱ्याच वेळा जर समजा घरचं बियाणं वापरायचं असेल किंवा काही असेल, तर आपल्याला ती बीज प्रक्रिया करावी लागते. आपण त्याला बाकीच्या क्रॉपमध्ये सीड ट्रीटमेंट असं म्हणतो. आता हे सेट आहे, त्या ठिकाणी शुगर केनचे आपण सेट्स वापरत असल्यामुळं आपण त्याला सेट ट्रीटमेंट असं म्हणतो. ऊसाच्या कांड्याला कोणती प्रक्रिया करावी लागते पेरणीच्या पूर्वी किंवा लागवडीच्या पूर्वी, ते आपल्याला शिकायचे. सेट्स आर ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड टू प्रिव्हेंट सीड बॉर्न डिसीजेस. म्हणजे ऊसाच्या कांड्यावरच काही रोग निर्माण करणारे जंतू असतील, ते नाहीसं करण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनोमर्क्युरियल म्हणजे ही जी फंजीसाईड आहे, एक बुरशीनाशक आहे, त्याची ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते. तर त्यासाठी गरम पाणी दुसरी ट्रीटमेंट आहे. शुगर केन सेट्स आर ट्रीटेड विथ हॉट वॉटर at 50 degree centigrade temperature for 2 hours or at 54 degree centigrade for half an hour to control grassy shoot and other viral diseases. आता ग्रासी शूट नावाचा ऊसावर एक रोग येतो, तो रोग आणि पिकामध्ये सुद्धा किंवा ऊसामध्ये सुद्धा व्हायरल डिसीजेस हे होतात. हे दोन्ही रोग किंवा व्हायरल डिसीजेस आपल्याला जर टाळायचे असतील,
तर ऊसाची कांडी काय करायची, पेरणीच्या पूर्वी किंवा लागवडीच्या पूर्वी 50 डिग्री सेंटीग्रेड तापलेलं पाणी त्याच्यामध्ये काय करायचं, 2 तास पेरणीच्या पूर्वी, लागवडीच्या पूर्वी पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि नंतर ते काढून लावायला सुरुवात करायची. किंवा शुगर केन सेट्स आर आल्सो ट्रीटेड विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप सोल्युशन टू कंट्रोल मिलीबग्स अँड स्केल इन्सेक्ट. मिलीबग्स नावाचा हा जो कीटक आहे आणि स्केल असा हा हे सुद्धा कीटक आहे. या 2 कीटकाचा प्रादुर्भाव भविष्यामध्ये त्या क्रॉपवर होऊ नये म्हणून काय करायचं, फिश ऑइल रोझिन सोप हे केमिकल आहे. 1% सोल्युशन तयार करायचं, द्रावण तयार करायचं. त्या द्रावणामध्ये काय करायचं, पेरणीच्या पूर्वी, लागवडीच्या पूर्वी ते शुगर केनची कांडी त्याच्यामध्ये बुडवायचे आणि नंतर लागवड करायची. त्यानंतर शुगर केन सेट्स आर आल्सो ट्रीटेड विथ अलाल्गॉल और आरेटिनॉन टू प्रिव्हेंट रॉटिंग ऑफ सेट्स. म्हणजे आपण लावलेले जे शुगर केन सेट्स आहेत ती कुजू नये म्हणून ही ट्रीटमेंट द्यायची. त्यानंतर ट्रीट दी सेट विथ लाईम वॉटर फॉर 24 hours टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन ऑफ ड्राय बड्स. म्हणजे ऊसाच्या कांड्यावरचे जे डोळे असतात ते डोळे असे मुरलेले असतात, कोमेजलेले असतात, थोडेसे ड्राय झालेले असतात, वाळलेले असतात. ते ॲक्टिव्हेट व्हावं, त्याचं जर्मिनेट चांगलं व्हावं म्हणून ही आपल्याला वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. आता शुगर केन क्रॉपची हे केल्याच्या नंतर आपण ऊसाची लागवड केल्याच्या नंतर आपण ऊसाची पेरणी झाली, आपण लागवड केली, त्यानंतर या ऊसाला आपल्याला खतं द्यावी लागतात. ऊसाला खतं देणं म्हणजे शेणखत आला आणि त्यामध्ये आपल्याला रासायनिक खताचा सुद्धा वापर करावा लागतो आणि त्याला एकत्रितपणे आपल्याला मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स असं म्हणतो. त्याला मॅन्युअरिंग कसं करायचं किंवा त्याला एकत्रितपणे आपण मॅन्युअरिंग असं म्हणतो. मॅन्युअर म्हणजे जे शेणखत देतो आपण, रासायनिक आपण हे बाकीचे आपण खतं देतो त्याला मॅन्युअर्स असं म्हणायचं. फर्टिलायझर्स म्हणजे त्याला आपण रासायनिक खतं असं म्हणतो. तर हे कशा पद्धतीने द्यायचं. आता बघा तुमच्या समोर एक टेबल, नेम ऑफ द क्रॉप आहे, ते सीझन नाही. आता ह्याच्यामध्ये 3 क्रॉप आहेत. सुरू क्रॉप किंवा त्यालाच आपण सीझनल क्रॉप असं म्हणतो. त्यानंतर प्री सीझनल क्रॉप आणि अडसाली क्रॉप. त्यासाठी दुसऱ्या कॉलममध्ये FYM म्हणजे त्याला फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे शेणखत टन्समध्ये आपण टाकतो. 1 हेक्टर एरियासाठी दिलेला डोस आहे. सुरूसाठी 25, प्री सीझनलसाठी 35 टन आणि अडसाली क्रॉपसाठी 50 टन 1 हेक्टर एरियासाठी म्हणजे 2.5 एकर जमिनीसाठी हे द्यायचं. त्यानंतर प्रत्येक पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे आपल्याला द्यावं लागतं. ते मेजर न्यूट्रिएंट्स आहेत. त्यामुळं बघा आता हे नायट्रोजन kg पर हेक्टर सुरू 200 ते 50 किलो द्यायचा क्रॉपसाठी, प्री सीझनल क्रॉपसाठी 350 किलो द्यायचा आणि अडसाली क्रॉपसाठी 450 किलो द्यायचा नायट्रोजन. आता फॉस्फरस किती द्यायचा, सुरूसाठी 125, प्री सीझनसाठी 170 आणि अडसालीसाठी 170 आणि पोटॅश किती द्यायचं तर बघा, सुरूसाठी 125, प्री सीझनसाठी 170 आणि अडसालीसाठी 170. असा हा त्याला आपण रिकमेंडेड डोस असं म्हणतो, शिफारस केलेली खताची मात्रा. जर तुम्हाला असं विचारलं परीक्षेमध्ये सुरू प्लॅन्टिंगसाठी मॅन्युअरिंग लिहा, तर काय लिहिणार तुम्ही, फक्त पहिला कॉलम लिहायचा. म्हणजे सुरू प्लॅन्टिंग रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर इज 250, 125, 125 kg पर हेक्टर हा डोस आहे. इन ॲडिशन टू दिस यू हॅव टू अप्लाय अबाउट 25 टन्स ऑफ FYM पर हेक्टर. एवढंच लिहायचं, खालची लिहायची गरज नाही. जर पर्टिक्युलर क्रॉपसाठी विचारलं, प्री सीझनलसाठी, सीझनलसाठी किंवा अडसाली साठी विचारलं तर तुम्हाला त्याच कॉलममध्ये लिहायची गरज आहे, अन्यथा बाकीचं लिहायची गरज नाही. जर तुम्हाला असं पर्टिक्युलर मेन्शन न करता मॅन्युअरिंग इन शुगर केन किंवा मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स इन शुगर केन असं जर विचारलं तर तुम्हाला हे पूर्ण लिहावं लागेल. याची आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आता त्यानंतर इंटर कल्टिवेशन म्हणजे आंतर मशागतीच्या प्रक्रिया. लागवड केल्याच्या नंतर आपल्याला ऊसाला माती लावावी लागते. त्याला आपण त्याच्यानंतर त्याचं कोळपणी करावी लागते, म्हणजे ऊसामधलं तण काढावं लागतं. ह्या ज्या प्रक्रिया करायची त्याला आपण आंतर मशागतीच्या प्रक्रिया असं म्हणतो. त्याला आपल्याला इंग्रजीमध्ये इंटर कल्टिवेशन किंवा इंटर कल्चरल ऑपरेशन्स असं म्हणतो.
The intercultural operations followed in sugarcane crop are as follows. नंबर 1, त्यामध्ये काय काय फॉलो करावं लागतात, अंतर्मशीय प्रक्रिया कोणकोणत्या फॉलो कराव्या लागतात, ज्या की आपण 11वीला टिलीज आणि टिलीज इम्प्लिमेंट या चॅप्टरमध्ये शिकलो. त्यामध्ये आहे गॅप फिलिंग, म्हणजे ज्या ठिकाणी ऊसाचं पीक उगवलेलं नसेल त्या ठिकाणी गॅप पडतो, तर तो गॅप आपल्याला भरून काढण्यासाठी आपण दुसरं लावतो, तिथं ऊसाचं हे लावतो, त्याला आपण गॅप फिलिंग असं म्हणतो. इट इज डन आफ्टर कम्प्लीट इमर्जन्स ऑफ क्रॉप टू फिल द गॅप. इट इज डन 6 to 8 weeks आफ्टर प्लांटिंग, म्हणजे ऊसाची लागवड केल्याच्या नंतर जवळपास पूर्ण ऊस उगवायला 6 ते 8 आठवड्याचा कालावधी लागतो. आणि त्या 6 आठवड्याच्या नंतर आपल्याला कोण्या ठिकाणी उगवलेलं आहे, कोण्या ठिकाणी उगवायचं राहिलंय हे आपल्याला कळतं. आणि त्यानंतर त्या नवीन ठिकाणी मग काय करायचं, त्या ठिकाणी गॅप पडलेल्या ठिकाणी दुसऱ्या ऊसाची लागवड करायची. वीड कंट्रोल म्हणजे तण काढणे. वीड म्हणजे तण. 2 ते 5 वेळा खुरपणी करायची हातानं. हँड विडिंग करणं म्हणजे खुरपणी करणे. आणि ॲट्रॅझिन किंवा हे जे हर्बिसाइड्स आहेत किंवा हे जे विडीसाईड असं म्हणतो आपण त्याला, हे तणनाशक असं म्हणतो, त्या तणनाशकाचा सुद्धा वापर करून आपण वीड कंट्रोल किंवा तणनाशक आपण याच्यामध्ये तणाचा नाश आपण करू शकतो. त्यानंतर तिसरं ऑपरेशन आहे होईंग ऑपरेशन, म्हणजे कोळपणी करणे, म्हणजे तण काढण्यासाठी हे सुद्धा वापरतो आपण. आता हे होईंग किती वेळा करायचे? 2 to 3 होईंग्स आर गिवन टू रिमूव्ह दी वीड्स. 2 ते 3 वेळा कोळपणी करायची वीड्स काढून टाकण्यासाठी. दिस ऑपरेशन इज डन ॲट 1 month इंटरव्हल. 1 महिन्याला एकदा, महिन्याला एकदा असं 2 ते 3 वेळा एकूण 2 ते 3 कोळपण्या या क्रॉपसाठी आपल्याला करावे लागतात, जेणेकरून आपल्या या क्रॉपमध्ये आलेले जे तण आहे तण आपल्याला काढून टाकता येतं. त्यानंतर चौथं इंटरकल्चर ऑपरेशन आहे, आंतरमशागतीची प्रक्रिया आहे, तगारणे, किंवा त्यालाच मराठीमध्ये दुसरं नाव आहे बाल बांधणी. म्हणजे बाल बांधणी असं म्हणतात किंवा तगारणी ऑपरेशन असं म्हणतात. तगारणे मीन्स अ पार्शियल हिलिंग ऑफ सॉइल, म्हणजे थोडीशी त्या पिकाला पीक पडू नये किंवा शुगरकेन क्रॉप हे इकडे इकडं वाऱ्यानं पडू नये म्हणून काय करायचं, दोन्हीकडून थोडी थोडीशी माती लावणे, माती चढवणे. थोडीशी माती थोडी चढवली तर त्याला आपण तगारणी ऑपरेशन म्हणतो. आणि हे तगारणी ऑपरेशन आपल्याला फॉलो करावं लागतं किंवा त्यालाच आपण बाल बांधणी सुद्धा असं म्हणतो. दिस ऑपरेशन इज डन वेन द क्रॉप इज अबाउट 3 to 4 months ओल्ड. 3-4 महिन्याचं झालं की हे तगारणी ऑपरेशन फॉलो करायचं. इट इज डन टॉईस ॲट अन इंटरवल ऑफ 1 month, म्हणजे 4 महिन्याच्या नंतर किंवा 3 महिन्याच्या नंतर महिन्याला एकदा असं 2 वेळा ऑपरेशन फॉलो करायचं. हे ऑपरेशन फॉलो केल्याने होतं काय, सॉईल लूज होते. आता ज्या नॉन फंक्शनल रूट्स आहेत, त्याच्या मुळा आहेत, कुजलेल्या ज्या मुळा आहेत त्या क्रॉपच्या काय होतात, तुटतात आणि नवीन रूट्स यायला सुरुवात होते आणि पिकाची वाढ पण चांगली होते आणि टिलर्स फॉर्मेशन जास्त होतात, म्हणजेच ऊस जास्त फुटतो. त्यासाठी हे पार्शियल हिलिंग अप किंवा तगारणी ऑपरेशन आपल्याला फॉलो करावं लागतं. त्यानंतरचं जो दुसरं ऑपरेशन आहे त्याला आपण अर्थिंग अप असं म्हणतो, ऊस खोदणे, ऊसाला माती लावणे. आता या ठिकाणी आपल्याला जास्त माती लावावी लागते म्हणून ह्याला अर्थिंग अप असं म्हणतो. आणि ज्यावेळी आपण थोडीशी माती लावतो त्याला तगारणी ऑपरेशन किंवा बाळबांधणी असं म्हणतो. अर्थिंग अप मीन्स ब्रेकिंग द रिजेस अँड कन्व्हर्टिंग देम इंटू फरोज. आता ज्या ठिकाणी सरी आहे त्या सरीच्या ठिकाणी हे जे फुरोची वरंब्याची जी माती आहे ती वरंबा लूज करायचा, तो वरंबा फोडायचा आणि पूर्णच्या पूर्ण माती काय करायची, त्या त्याला लावायची, म्हणजे उसाला दोन्हीकडून लावायची. म्हणजे सऱ्याचं रूपांतर कशामध्ये होतं, वरंब्यामध्ये होतं. आणि वऱ्याचं रूपांतर हे जे हे आहे वरंबा आहे, वरंब्याचं रूपांतर सरी, म्हणजे ऑटोमॅटिकली इन दिस रिजेस आर कन्व्हर्टेड इंटू फरोज अँड फरोज आर कन्व्हर्टेड इंटू दी रिजेस. आणि त्याला आपण काय म्हणतो, अर्थिंग अप ऑपरेशन असं म्हणतो. इट इज डन व्हेन द क्रॉप इज अबाउट 5 to 5.5 months ओल्ड, म्हणजे 5 ते 5.5 महिन्याचं पीक झाल्याच्या नंतर, किंवा आपल्याला ऊस हे 2 ते 3 कांड्यावर आल्यानंतर, ऊसाचे 2 ते 3 कांडे आपल्याला दिसू लागले की हे ऑपरेशन फॉलो करू लागतं. म्हणजेच इट इज डन व्हेन द क्रॉप इज अबाउट 5 to 5.5 months ओल्ड अँड व्हेन 2 to 3 इंटरनोड्स आर व्हिजिबल. इंटरनोड्स म्हणजे ऊसाची कांडी आपल्याला दिसू लागल्यानंतर हे ऑपरेशन फॉलो करायचं. त्याच्यानंतर हे जे ऑपरेशन्स आहेत बाकीचे छोटे छोटे ऑपरेशन्स आहेत. आता डिट्रॅसिंग म्हणजे
ऊसाचं पाचट काढणे असं म्हणतो आपण, खालचं वाळलेलं जे पाचट असतं की नाही. रिमूव्हल ऑफ ओल्डर लिव्स फ्रॉम शुगर केन इज नोन एज डिट्रॅशिंग. ट्रॅश म्हणजे ऊसाची पानं वाळलेली. ती ऊसाची खालची खालची पानं ऊसाची वाळलेली काय करायची, काढून टाकायची. त्याला डिट्रॅशिंग ऑपरेशन असं म्हणतो आपण. त्यानंतर मल्चिंग. केन ट्रॅश कॅन बी युज्ड ॲज मल्चिंग मटेरियल टू कॉन्झर्व सॉइल मॉइश्चर. आता ऊसामध्ये काय करायचं, पाणी उन्हामुळं पाण्याचा लॉस होतो, जमिनीतला मॉइश्चरचा लॉस होतो, म्हणून हे जे निघालेले ट्रॅश आहे किंवा हे ऊसाचं पाचट आहे, हे काय करायचं, कोरड्या जी जमीन आपल्याला मोकळी जमीन दिसते त्या मोकळ्या जमिनीवर पसरायचं. म्हणजेच त्या ऑपरेशनला आपण मल्चिंग करणं असं म्हणतो. आता प्रॉपिंग. प्रॉपिंग मीन्स टाईंग ऑफ शुगर केन. म्हणजे प्रॉपिंग करणं किंवा सपोर्ट देणं किंवा ऊस बांधणं असं म्हणतो. वाऱ्यानं ऊस मोडायला सुरुवात होतो. उंची वाढली की ऊस वाढल्यानंतर तो ऊस वाऱ्यानं मोडायला सुरुवात होतो आणि त्या ऊसाला बांधणं, दोरीच्या सहाय्याने आपण जर बांधायला सुरुवात केली तर ते जे ऑपरेशन आहे त्याला प्रॉपिंग असं म्हणतो. धिस ऑपरेशन इज डन टू प्रिव्हेंट लॉजिंग ऑफ केन क्रॉप. लॉजिंग होणं म्हणजे ऊस वाऱ्याने मोडून पडणे. आता त्यानंतरचे जे ऑपरेशन आहे आपल्याला पाहिजे इरिगेशन. म्हणजे ऊस हे पाण्याचं पीक आहे, ह्याला पाणी लागतं आणि पाणी किती द्यायचं, कसं द्यायचं, किती वेळा द्यायचं, या संबंधीची माहिती आपल्याला घ्यायची. इरिगेशन रिक्वायरमेंट डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉइल, सीझन अँड ड्युरेशन ऑफ द क्रॉप. ते पीक किती दिवसाचं आहे, कोणत्या सीझनमध्ये पाणी देऊ लागलो तर आपण, जमीन कशी आहे यानुसार पाण्या त्या क्रॉपला लागतं. इन केस ऑफ लाईट टू मिडियम सॉइल इट इज गिवन ॲट 7 days इंटरवल ड्युरिंग समर. म्हणजे उन्हाळ्यामध्ये हलकी जमीन असेल तर 7 दिवसाला एकदा पाणी, आणि उन्हाळ्यामध्ये आणि विंटर सीझनमध्ये ह्याला 15 दिवसाला एकदा पाणी द्यायचं. आता हेवी सॉइल असेल तर इरिगेशन शुड बी गिवन ॲट आर इंटरवल ऑफ 10 days इन समर अँड 20 days इन विंटर. म्हणजे भारी जमीन असेल, काळी जमीन असेल तर थोडंसं पाणी जास्त दिवस ते साठवून ठेवू शकते, म्हणून तिला उन्हाळ्यामध्ये 10 दिवसाला एकदा पाणी, ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात 10 दिवसाला आणि विंटर सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये 20 दिवसाला एकदा पाणी असं द्यायचं. इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, दॅट इज टिलरिंग, ग्रँड ग्रोथ स्टेज अँड अर्ली मॅच्युरिटी स्टेज. म्हणजे उसाला तर आपण पाणी भरपूर देतो, पण ज्या स्टेजला त्याला पाण्याची जास्त गरज असते त्या स्टेजला पाणी देणं आपण कधीही चुकवायचं नाही. म्हणजे त्या स्टेजेस आहेत. एक त्याला आपण टिलरिंग स्टेज असं म्हणतो, दुसरी आहे ग्रँड ग्रोथ स्टेज आणि तिसरी आहे अर्ली मॅच्युरिटी स्टेज. या 3 स्टेजेसला त्या पिकाला पाणी हे मिळालंच पाहिजे. त्याला आपण इरिगेशन असं म्हणतो. म्हणजे त्या पिकाला लागणारं पाणी किंवा पाणी कशा पद्धतीने द्यायचं हे आपण शिकलो. आता हे ऊसाचं क्रॉप आपण यावर्षी लावलं तर ते क्रॉप दुसऱ्या कोणत्या क्रॉप बरोबर आपण कसं रोटेशन फॉलो करू शकतो. क्रॉप रोटेशन त्याला आपण 11वीला शिकलो. इट इज द मोर ऑर लेस सिस्टमॅटिक रिकरंट सक्सेशन ऑफ द क्रॉप्स इयर आफ्टर इयर ऑन सेम पीस ऑफ लँड. म्हणजे पिकाची फेरपालट करणे असं म्हणतो. तो कोणत्या पिकाबरोबर ह्याचं आपण पीक पालट आपण करू शकतो हे आपल्याला शिकायचं. आता ह्याच्यामध्ये कॉमन जे क्रॉप रोटेशन जनरली आपण फॉलो करतो ते क्रॉप रोटेशन आपल्याला हे फॉलो करायचे. त्याच्यामध्ये एक आहे पॅडी, त्याच्यानंतर शुगर केन. हे रोटेशन आपण फॉलो करू शकतो. म्हणजे अगोदर साळीची लागवड करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण शुगर केनची म्हणजे ऊसाची लागवड आपण करू शकतो. दुसरा आहे कॉटन शुगर केन किंवा व्हीट बरोबर आपण ह्याचं रोटेशन करू शकतो. त्याच्यानंतर पॅडी, ग्राउंडनट, ज्वार आणि त्यानंतर शुगर केनची लागवड करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण या क्रॉपचं रोटेशन आपण फॉलो करू शकतो. त्यानंतर इंटर क्रॉपिंग म्हणजे आंतरपीक कोणतं घेऊ शकतो आपण. आता छोटे छोटे पिकं ऊसामध्ये येणारे जे छोटे छोटे पिकं आहेत म्हणजे ओनियन म्हणजे लसूण, गार्लिक म्हणजे ओनियन म्हणजे कांदा, गार्लिक म्हणजे लसूण, कोरिएंडर म्हणजे हे कोथिंबीर, पोटॅटो म्हणजे त्याला आपण बटाटे असं म्हणतो, ग्राम म्हणजे हरभऱ्यासारखं पीक आपण इंटर क्रॉप म्हणून आंतरमत्याचं पीक म्हणून आपण आपल्याकडे त्याला घेऊ शकतो. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्या या क्रॉपमध्ये पिकाची हार्वेस्टिंग कशी करायची, पिकाची काढणी, ऊसाची काढणी करणे म्हणजेच त्याला आपण हार्वेस्टिंग करणं असं म्हणतो. हार्वेस्टिंग आणि इल्ड म्हणजे उत्पन्न. The sugarcane is
said to be mature when the sugarcane concentration goes above 60% and the purity of juice is more than 85%. म्हणजे शुगर केन हे कधी काढण्यासाठी तयार झालं असं म्हणू शकतो तर ह्याची साईन आहे. आता ऊस काढण्यासाठी तयार कधी होतो तर त्याच्या काही सायन्स आहेत, म्हणजे लक्षण आहेत. काढण्यासाठी तयार होतो ऊस आपल्याला कसं कळतं तर त्याची काही लक्षणं आहेत. तर ते लक्षणं कोणते त्याला आपण सायन्स ऑफ मॅच्युरिटी इन शुगर केन असं म्हणतो. एक आहे जनरल येलोईंग ऑफ होल क्रॉप, म्हणजे पूर्ण क्रॉप जवळपास पिवळं पडायला लागतं, म्हणजे पाने पिवळी पडायला लागतात. मेटॅलिक साऊंड ऑफ द केन, म्हणजे ऊसाचे दोन टिपरे दोन कांडे आपण एकमेकावर जर आपटले तर आपल्याला मेटलचा काही ते धातूचा आवाज आल्यासारखा येतो. त्याच्यानंतर ब्रेकिंग ऑफ केन ॲट दी नोट्स, म्हणजे आपण ऊस मोडायला सुरुवात केली तो कांड्यापासून कट करून मोडतो. त्याच्यानंतर दुसरं आहे सिजेशन ऑफ ग्रोथ अँड इमर्जन्स ऑफ फ्लॉवर्स. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ऊस एकदा मॅच्युअर झाला त्याची वाढ खुंटते, म्हणजे सिजेशन ऑफ ग्रोथ असं म्हणतो. आणि ऊसामध्ये सुद्धा काही फ्लॉवरिंग व्हरायटीज आहेत. वर ऊसावर जो पांढरा तुरा येतो ते ते सुद्धा मॅच्युरिटीचं साईन आहे. त्यानंतर आय बर्ड्स आहेत, म्हणजे ऊसाच्या कांड्यावरची जी डोळे असतात ती मोठे मोठे होतात, म्हणजे स्वेलिंग ऑफ आय बर्ड्स. आणि सगळ्यात महत्वाची जी टेस्ट आहे किंवा साईन ऑफ मॅच्युरिटी आहे ती ब्रिक्स सॅकरोमीटर रिडिंग, ही 21 ते 24 ब्रिक्स येते. आता हे जे ब्रिक्स रिडिंग आपण जे घेतो हे ब्रिक्स रिडिंग घेण्यासाठी काय करायचं, ऊसाचा मध्यभाग जो असतो ऊसाचा मधला जो कांदा आहे त्याला काय करायचं, एका सुईच्या साहाय्याने होल पाडायचं. ते त्याच्यापासून थोडासा ज्यूस येतो बाहेर, तो ज्यूस आलेला ब्रिक्स सॅक्रोमीटर किंवा त्याला आपण हँड रिफ्रॅक्टोमीटर असं म्हणतो, एक इम्प्लिमेंट वापरलं जातं, एक टूल आहे छोटंसं. त्याच्यावर केल्यानंतर आपण जर सूर्यप्रकाशाकडे बघितलं तर त्याची रिडिंग जर 21 ते 24 दरम्यान आली तर आपण 100% म्हणू शकतो की आता ऊस काढण्यासाठी तयार आहे. ही महत्वाची साईन मॅच्युरिटी. किंवा तुम्हाला फिल इन दी ब्लँक्सला सुद्धा हे महत्वाचं आहे. शुगर केन क्रॉप बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग व्हेन सॅकरोमीटर रिडिंग रेंजेस बिटवीन डॅश टू डॅश ब्रिक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल 21 ते 24 ब्रिक्स. त्यानंतर आता हे ऊसाची काढणीसाठी तयार झाले, आपल्या लक्षात आलं, ह्याच्या सायन्स ऑफ मॅच्युरिटी बघितली आपण. म्हणजे ऊस आपण काढला, ऊस काढण्यासाठी तयार झाल्याच्या नंतर हे झालं. त्याच्यानंतर आता ऍक्च्युअल ऊस काढायचा कसा, त्याची काढणी कशी करायची, हार्वेस्टिंग कशी करायची, ऍक्च्युअल काढणी करण्यासाठी त्याला आपण ऍक्च्युअल हार्वेस्टिंग असं म्हणतो. Sugarcane crop is harvested by cutting the cane at ground level with the help of sharp chopper or knife. म्हणजे कोयता ज्याला म्हणतो आपण, कोयत्याच्या सहाय्यानं बुडापासून ऊस कापून किंवा तोडून त्याची हार्वेस्टिंग करायची. The dry leaves and roots are removed from the cane. वाळलेले जे पानं आहेत पाचट आणि ज्या मुळा असतात ते काढून टाकायच्या. The immature top with leaves आर ऑल्सो कट ऑफ, म्हणजे वाडा जे असं म्हणतो आपण ते सुद्धा काढून टाकायचं. अँड देन केन इज देन बंडल्ड अँड टेकन टू दी फॅक्टरी फॉर क्रशिंग. म्हणजे त्याच्या ऊसाच्या काय बांधायच्या, मोळ्या बांधायच्या, म्हणजे बंडल्स तयार करायचे आणि फॅक्टरीला द्यायचे.